हॅलो नमस्कार मंडळी, मी स्नेहल या नव्या कोरा व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर प्रेग्नन्सीमध्ये काय काय करायचं, काय करायचं नाही आणि मी प्रेग्नन्सीमध्ये माझी काळजी कशी घेतली हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. खरं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय त्याच्या किमान 7 ते 8 महिन्यापासून तुम्ही तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर वजन ओव्हरवेट असाल तर वजन कमी करण्याकडे प्रयत्न करा. त्याचप्रमाणे आहारामध्ये ताजा भाजीपाला, फळं यांचा समावेश करा. तुमचे सर्व हार्मोन्स, थायरॉईड हार्मोन्स यांचे लेवल व्यवस्थित प्रमाणात आहे का हे एकदा चेक करा. थोडक्यात पॅकेट फूड न खाता ते कम्प्लिटली अवॉइड करून आहारामध्ये नॅचरल गोष्टींचा समावेश जास्तीत जास्त करा. तर सुरुवात करूया. ज्या मुलींना सकाळी उठल्या दूध किंवा पाणी पचत नाही, म्हणजे कोणती लिक्विड गोष्ट खाल्ल्यावर उलट्या होतात, त्यांनी सुरुवातीला उठल्यावर कोणतीही लिक्विड गोष्ट घ्यायची नाही. तर काय खायचं मग? तर खाकरा खायचा, फुटाणे खायचे किंवा तुम्ही टोस्ट खाऊ शकतात. म्हणजे सकाळी उठल्यावर कोणतीही लिक्विड गोष्ट उपाशी पोटी घ्यायची नाही. तर कोरडी गोष्ट खायची, त्यानंतर दिवसाची हळूहळू टप्प्याटप्प्याने सुरुवात करायची. त्याचप्रमाणे यानंतर तुम्ही दुधामध्ये शतावरी कल्प घेऊ शकतात. वेगवेगळ्या ब्रँडचे छानपैकी मार्केटमध्ये वेगवेगळे शतावरी कल्प आहेत, ते तुम्ही घेऊ शकतात. मी शारंगधरचं वापरलं. त्याचप्रमाणे रात्री भिजवलेले बदाम, मनुके आणि दुधामध्ये भिजवलेले खजूरही तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. त्याचप्रमाणे पंचामृत हा एक कमाल आणि छान पर्याय आहे. पंचामृतमुळे बाळाची आणि आईची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचप्रमाणे कांती छान उजळायलाही मदत होते. तर पंचामृत कसं करायचं? त्यामध्ये 1 चमचा साखर, 1 चमचा मध, 1 चमचा दही, 2 चमचे तूप आणि 6 ते 7 चमचे दूध घ्यायचं. आणि ह्या गोष्टी छान प्रमाणात एकजीव करून त्या 1-1 चम्मच उपाशी पोटी घ्यायच्या. ज्यांना त्रास होतो त्यांनी खाकरा वगैरे खाऊन त्यानंतर या गोष्टी घ्यायच्या. त्यानंतर आहारामध्ये तुम्ही फळं घेऊ शकतात, फळांचे ज्यूस घेऊ शकतात. पण ॲक्च्युली फळ घेतलेलं चांगलं, ज्यामुळे शरीरातलं फायबर इंटेक वाढतो आणि ज्यांचा पोट साफ होण्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हायला मदत होतो. त्याचप्रमाणे तुम्ही दुपारच्या जेवणात भाजी, पोळी, भात, उसळी, त्याचप्रमाणे कोशिंबीर, आमटी अशा गोष्टी घेऊ शकतात. त्याचप्रमाणे सायंकाळी नाश्त्याला जेव्हा भूक लागते तेव्हा हलका फुलका नाश्ता म्हणजे तुम्ही मखाने खाऊ शकतात, मुरमुऱ्यांचा चिवडा खाऊ शकतात, नारळ पाणी खाऊ शकतात. या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे रात्रीच्या जेवणाला आपलं पारंपरिक आहार भाजी, पोळी किंवा भाकरी, उसळी, त्याचप्रमाणे भाज्या याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात. थोडक्यात महत्त्वाचं काय, तुमच्या सगळ्या गोष्टी कडधान्य वगैरे, प्रथिनं, कर्बोदक या गोष्टी तुमच्या छानपैकी तुम्हाला आहारातून मिळायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरात तुमचं फायबर इंटेक गेला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाणी भरपूर पिलं पाहिजे. ह्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य छान राहण्यासाठी हलके फुलके मूवी बघू शकतात, छानपैकी म्युझिक ऐकू शकतात. ज्यांना स्तोत्र वगैरे आवडतात तेही ऐकू शकतात. म्हणजे थोडक्यात या काळात आपल्या मानसिक आरोग्याची खूप काळजी घ्यायची. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना मळमळ खूप होते पहिल्या 3 महिन्यामध्ये, त्यांना उत्तम पर्याय म्हणजे कोकमचं सार. तुम्ही पहिल्या 3 महिन्यामध्ये कोकमचं सार घेऊ शकतात. त्याचप्रमाणे ज्यांना कमी अधिक प्रमाणात मळमळ होत असते ते खडीसाखर खाऊ शकतात. त्याचप्रमाणे आवळा कँडी तुम्ही खाऊ शकतात. आणि त्याचप्रमाणे ज्यांना जुलाबाचा त्रास होतो त्यांनी आला आणि लिंबाच्या रसामध्ये तुम्ही मध घेऊ शकतात. थोडक्यात काय, या काळामध्ये मानसिक आरोग्य आणि त्याचप्रमाणे बेसिक योगा, बेसिक वॉक करणं ह्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या असतात. तर जशी जशी प्रेग्नन्सी जाईल, जसं तुम्हाला जमेल पचेल तसं तुम्ही आहाराकडे लक्ष द्या. आणि त्याचप्रमाणे चालत राहा, बेसिक प्रेग्नन्सी योगा करा. लारा दत्ता यांचा बेसिक प्रेग्नन्सी योगा हा यूट्यूबवर अवेलेबल आहे, तो तुम्ही बघू शकता आणि करू शकता. त्यामध्ये खूप सोपे आणि छान प्रकारे एक्झरसाईज सांगितलेला आहे. याच्यामुळे स्ट्रेच मार्क्स यायला आणि ज्यांचे असतील ते कमी व्हायला नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे ह्या आपण सगळ्या कोणकोणत्या गोष्टी करायच्या, काय करायचं हे बघितलं. आता काय करायचं नाही, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये लांबचा प्रवास करायचा नाही. ज्या लांबच्या प्रवासात खड्डे खोड्डे किंवा खूप हेक्टिक असेल तो प्रवास शक्यतो टाळायचा. त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईट कपडे घालायचे नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कितीही पाठीवर पोटावर झोपायची सवय असली तरीही कुशीवरच झोपायचं.
ते थोडं त्रासदायक आहे, पण तरीही कुशीवरच झोपायचं. आणि महत्त्वाची एक गोष्ट अजून सांगायची राहिली की ज्या व्यक्तींना दूध पचत नाही ते यामध्ये सुंठ वावडिंगाचे 10 ते 12 दाणे टाकून अर्धा कप दूध छानपैकी हाफ कप होईपर्यंत उकळायचं आणि ते थंड झाल्यावर प्यायचं. याचाही दूध पचत नसेल तर छान परिणाम मिळतो. आणि त्याचप्रमाणे ताकामध्ये तुम्ही जिरेपूड टाकू शकता आणि 2 चिमूट काळे मीठ टाकायचं आणि हे ताक एकदम दुधापेक्षा पातळ करायचं आणि त्यानंतर प्यायचं. याच्यानेही सूज कमी व्हायला मदत करते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जसं जसे तुम्ही प्रेग्नन्सीच्या टप्प्यात शेवटचे जाल किंवा 8व्या महिन्यामध्ये जाल तर हळूहळू मालिश सुरू करायची. जशी जशी मालिश सुरू कराल तसा तसं तुम्हाला स्ट्रेच मार्क्सवर इफेक्ट मिळेल. त्याचप्रमाणे शेवटी जो त्रास होतो तो बऱ्यापैकी कमी होईल. तर अशा बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स मी वापरले आणि मला याचे खूप कमाल फायदे मिळाले. तर तुम्ही अजून कोणकोणत्या गोष्टी वापरतात हे मला नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. हॅपी प्रेग्नन्सी. टेक केअर.